नमस्कार चेतन भाऊ. हा बैल आणलाय मी. परवा दिवशी बैल घेऊन आलो. कसं काय म्हणजे काय नाव याचं? याचं नाव तर आम्ही आता पाकऱ्या ठेवलंय. बाकी मालकांनी काय ठेवलं ते मला माहित नाही. आम्ही त्यानंतर पाकऱ्या नाव ठेवलंय त्याला. नाही म्हणजे ह्यो बैल तुम्ही कशासाठी घेतलाय? नांगरासाठी का शर्तींसाठी? शर्तीसाठी बैल घेतलाय. म्हशीना आता म्हशी झाल्या, गाई झाल्या, खुराकामध्ये काय देता म्हणजे? ते सरकी पेंड असते, चुनी असते, तसेच गोली पेंड असते. हा. 3 प्रकारचं खुराक देतो. आता अन्न किती म्हशी आहेत तुमच्या? 4 ना? त्यातल्या सगळ्या दूध देतात का? गाभणी किती आहेत? गाभणी एक पण सगळ्या दूध देणार आहेत. अन्नाचा पण असं म्हणजे एक म्हैस 4-5 लिटर दूध देत असेल ना एक टाइम? 3 लिटर म्हणजे 2 टाइम 6 लिटर. तर नमस्कार मंडळी, मी आकाश, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की आपण जे तबेला झाला, आमचे बैल झाले आणि कसं आम्ही नियोजन करतोय तेच तुम्हाला दाखवणार आहेत. तर थोड्याच वेळामध्ये आम्ही आता कुटी कुटण्याचं काम करणार आहेत. कुटी म्हणजे आता जे आपला मका असतो, मक्याचे छोटे छोटे असे तुकडे करून ते कुटीमध्ये रूपांतर करतोय आणि त्याच्यानंतर जो खुराक म्हणून आपण म्हशींना टाकतोय, बैलांना टाकतोय, तर त्याच्यामध्ये सगळं मिक्स वगैरे करून आपण बैलांचं खुराक म्हणून त्यांना खायला देतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले नवीन बैल घेतलेले आहेत, त्याचं नाव आहे चिमण्या. तर त्याला आपण थोड्याच वेळामध्ये दूध पाजण्याचं पण काम करणार आहेत. तर त्याला डेली 1 लिटर दूध लागतंय. तर आम्ही असं 1 लिटर दूध त्याला चालू ठेवलेलं आहे. ते पण आपण बघूयात थोड्या वेळात कशा प्रकारे आम्ही त्याला दूध वगैरे पाजतोय आणि कसं संगोपन आम्ही कसं त्यांचं नियोजन करतोय ते तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणारच आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका, कारण असेच व्हिडिओ आपण नवीन नवीन घेऊन येतोय गावाकडच्या. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आता तुम्ही बाजूलाच बघू शकता, आता म्हशी वगैरे सर्व जंगलातून आलेले आहेत. म्हणजे आता ते आम्ही 8 वाजता सोडतो यांना चरण्यासाठी जंगलामध्ये. तर ते आता वाजलेले आहेत 11 वाजेपर्यंत ते इकडे घरी आलेले आहेत आणि त्यांना बांधलेले आहेत. तर आता त्यांना आपले पंकज भाऊ पाणी तसेच खुराक वगैरे हे पाजण्याचं काम करत आहेत आणि खुराक वगैरे टाकणार त्याच्यानंतर. ते पण आपण बघूयात व्हिडिओच्या माध्यमातून. तर कसा वाटला तबेला आमचा तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आम्हाला. तर मंडळी, आता आपण बघू शकतो, आता मी तबेल्यामध्ये आलेले आहेत आणि तबेल्यामध्ये आपल्याला म्हशी, गाई तसेच छोटे छोटे म्हशीचे बच्चे सर्व दिसत आहेत. आता मी त्यांचीच तुम्हाला माहिती देतो. पहिले म्हशींची माहिती देतो, नंतर छोटे जे बच्चे आहेत त्यांची माहिती देतो. तसेच म्हशी किती दूध देणार आहेत, किती गाभणी आहेत त्यांची पण माहिती देतो तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून. तसेच म्हशींना खुराकामध्ये काय काय घालतं, म्हणजे काय काय खुराक देतोय आम्ही, कशा प्रकारे देतोय ती पण तुम्हाला माहिती देतो मी. तर व्हिडिओला लास्ट परत बघा, कारण एंडिंग परत व्हिडिओ बघाल तेव्हाच तुम्हाला सर्व पूर्ण माहिती भेटेल. कारण कसं व्हिडिओला आताच जर तुम्ही मध्ये सोडून गेलात तर पूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला चालू करूया आपण व्हिडिओ. तर मंडळी, आता आपण बाहेर जाऊन बघूयात कसं काय नियोजन आहे ते बाहेर. आता बाहेर गेलं तर आपले चेतन भाऊ पण इकडे आलेले आहेत आज आपल्या मदतीला. चेतन भाऊ जसे रोज येतात इकडे, बैलांची वगैरे जेव्हा मदत लागते त्यावेळी ते इकडे येतातच आपल्याकडे. तर आता आपण बैल पण बघूयात. आता आपल्याला समोर बघू 3 बैल दिसतात. तर 3 बैलांचं कसं काय नियोजन आहे ते आपल्याला निलेश भाऊ सांगतीलच थोड्या वेळामध्ये. तर नमस्कार. नमस्कार चेतन भाऊ. हा बैल आणलाय मी. परवा दिवशी बैल घेऊन आलो. कसं काय म्हणजे काय नाव याचं? याचं नाव तर आम्ही आता पाकऱ्या ठेवलंय. बाकी मालकांनी काय ठेवलं ते मला माहित नाही. आम्ही त्यानंतर पाकऱ्या नाव ठेवलंय त्याला. नाही म्हणजे ह्यो बैल तुम्ही कशासाठी घेतलाय? नांगरासाठी का शर्तींसाठी? शर्तीसाठी बैल घेतलाय. शर्तींसाठी घेतलेला आहे बैल. म्हणजे कसं काय आता खरेदी पण आता बैल आम्ही आताच आणलेला आहे. बैलाची खरेदी आहे 30,000 रुपये. 30,000 रुपये बैल पडला काय? आणि म्हणजे आज आता तुम्ही काय करणार, याला पलवणार डायरेक्ट आखाड्यामध्ये का रेशेल देणार? नाही, आता सध्या तरी आम्ही त्याला पलवणार नाही. आता 4-5 महिने आणि याला आता सध्या तरी खुराक, दूध हे चालू करून नंतर आम्ही उचलणार. ओके. आणि बाकी ते पुढे 2 बैल आहेत त्यांचं कसं काय ते सांगाल का मला? आमचा एक बैल आहे, हा चिमणी आहे आमचा. आपण आताच आणला आम्ही.
4-5 महिन्यापूर्वी. आणि तो आहे आमचा घरचा बैल आहे, त्याचं नाव आहे कन्हैया. नाही आहे काय? म्हणजे हे तिन्ही बैल तुम्ही शर्तीनं पलवता? तिन्ही बैल तुम्ही शर्तीनं पलवता? नाही नाही नाही, मग आम्ही फक्त आमचा शेतीचा बैल आहे दुसरा, हम्म. तो आम्ही तिकडे बांधलाय, त्याचं नाव आहे वादल. त्याचं नाव वादल आहे काय? हा आमचं चिन्ह आहे, आमचं चिन्ह आहे. त्याला पण आम्ही आता बांधलेला आहे. हा 4-5 महिन्याचा आहे. ओके. तर याचं कसं काय, याला रेशेल दिली का तुम्ही? याला आम्ही सध्या तरी आता चालू केले रेशेल दिले. आणि यांचं खाण्यापिण्याचं कसं काय, म्हणजे काय करता तुम्ही खाण्यापिण्या? खाण्यापिण्याला आम्ही याला मका टाकतो, हम्म. मका. आणि मका टाकल्यानंतर आम्ही त्याला संध्याकाळी खुराक टाकतो, सकाळ संध्याकाळ करून. नावात एक खुराक येतो टाकतो. मी तर ऐकलंय निलेश भाऊ आहेत ते दूध पण पाजतात त्यांना. हो, आम्ही 1 लिटर दूध पाजतो. दूध म्हणजे दूध किती वर्ष पाजणार असं आहे तुम्ही त्याला? आता आम्ही बघू, आता आम्ही चालू केलंय. नाही म्हणजे इकडे बघून बोला ना. गौरव, आम्ही बघतो आता 1 लिटर दूध त्याला आता रोज चालू केलेलं आहे. बघू कसं. म्हणजे आता किती महिने त्याला दूध चालू ठेवणार तुम्ही? आता बघू, आता किती जर आम्हाला वाटलं आता झालाय पालाला, तर मग आम्ही नंतर दूध किंवा चालू ठेवू शकतो, पुढे बंद करू शकतो. तर म्हणजे ही जोडी तुम्ही घेतली ती नियोजनाप्रमाणेच घेतलेली आहे? नियोजनाप्रमाणेच घेतली. म्हणजे एक समान जोडी आहे मित्रांनो, आपण बघू शकता. आणि हे थोड्याच दिवसामध्ये यांची ट्रेनिंग वगैरे झाली, म्हणजे रेशेल बोलतात. रेशेल वगैरे दिल्यानंतर त्यांना जे आखाड्यामध्ये ते पलवण्यात येतील. तर आता आपल्याकडे तुम्हाला माहीतच आहे, बैलगाडा शर्यत म्हणजे एकदम टॉपचा म्हणजे एक विषयच आहे. त्याच्यामुळे हे बैल घेणं, मालकाकडे बैल असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. घरात म्हणजे दुसरी कोणती गोष्ट नसली तरी चालेल, पण बैल घरामध्ये पाहिजेच. बघू शकता तिकडं पण एक बैल आहे, तो वादल म्हणून आहे. तर त्याला तिकडं धुण्यासाठी नेलेला आहे. तर कॅमेरा पोचतो का नाही एवढ्याला आम्ही बघू शकता तुम्ही, इकडून थोडा दिसते. तर आता कसं ना, डॅमचं पाणी सुटलेलं आहे, नाल्याचं पाणी येतोय तिकडून. आता त्याने धुण्यासाठी तिकडे नेलेलं आहे बैल. तर मंडळी ही म्हैस आहे, आता ती तुम्ही बघू शकता पहिली म्हैस. तर ती दूध देण्यामध्ये बोलला तर 1 नंबर आहे ती. कारण कसं म्हणजे 4-5 लिटर तरी दूध देते एका टायमाला. म्हणजे 2 टाइम 8-9 लिटर पकडून चालायचं. तर दुसरी दूध देणारी म्हैस म्हणजे ही 3 नंबरची आहे इकडे. आता आपण बघू शकता ही म्हैस आहे, ही पण चांगल्या प्रकारे दूध देते आपल्याला. अजून एक म्हैस म्हणजे इकडे एक आहे कुठे एंडिंगला तुम्ही बघू शकता, ती एक म्हैस आहे. आणि बाकी ह्या म्हशी आहेत त्या सगळ्या गाभणी आहेत सध्या. अजून तरी दूध देणाऱ्या 3-4च म्हशी आहेत आपल्याकडे, बाकी सगळ्या गाभणी म्हशी आहेत. आणि हे छोटे छोटे तुम्ही बच्चे बघू शकता, आणि एकदम असे मस्त. हाय. तर असे आपल्याकडे पाड्या वगैरे आहेत छोट्या छोट्या, त्या पण तुम्ही बघू शकता. आणि इकडे मागे पण आहेत मस्त असे, सर्व दाखवतो तुम्हाला मी. हा आहे आपला तबेला, आणि तबेल्यामधल्या म्हशी पण तुम्ही बघू शकता सर्व. मंडळी गाय पण बघू शकता, मस्त अशी गाय आहे आमच्याकडे. आणि ती आता गाभण आहे, 8 महिन्याची गाभण आहे. तर आता 1 महिन्यामध्ये ती मला तर वाटतं एक वासरू देईल मला वाटतं. तर गाय पण मस्त अशी आहे, तिच्या जवळ जरी गेलो ना तरी काय नाही करत, एकदम चाटत बसते ती. या या या. कशी वाटली आमची गाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. आणि या बाजूला आपल्या म्हशी सर्व, त्या तर तुम्ही बघितलेच असतील मगाशी, बच्चे वगैरे. आणि इकडे खालीवरती सर्व अर्ध्या म्हशी बसलेल्या आहेत, अर्ध्या उभ्या आहेत, त्यामुळे जास्त काही दिसत नाही. तर आपण या साईडला जाऊ. आता यांचं खाणं पिणं म्हणजे आता आम्ही बघायला गेलो मंडळी, तर कुटी वगैरे, मक्याची कुटी, तसंच ज्वारी. तसंच आपण मालकांशी बोलूया खाण्यामध्ये काय काय देतात ते. तर मंडळी आता मालकांशी बोलूया, मालक काय बोलतात त्याच्याशी आपल्याला समजेल. मालक आहेत समोर आपल्या. तर नमस्कार. तर तुम्ही म्हणजे म्हशीना, आता म्हशी झाल्या, गाई झाल्या, खुराकामध्ये काय देता म्हणजे? सरकी पेंड असते, चुनी असते, तसेच गोली पेंड असते, हां,
तीन प्रकारचं खुराक देतो. आणि म्हणजे किती टाइम म्हणजे म्हशी दूध देतात? 2 टाइम ना? 2 टाइम. आणि त्याच्यामध्ये किती लिटर व एक टायमाला किती लिटर एक म्हैस दूध देते? आपल्या सर्व म्हशी गाभण आहेत त्याप्रमाणे त्यांचा 35-40 लिटर दूध निघतं 2 टायमाला. 2 टायमाला. हा. आणि गाईचं काय आहे? गाय सध्या दूध देते? गाय सध्या गाभण आहे, 8 महिन्याची गाभण आहे ती. हम्म. अजून 1 महिन्यामध्ये तिला वासरू होईल. 1 महिन्यामध्ये. छोटा बैल. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तुमच्याकडे एक वादल म्हणून बैल आहे. हा. वादल बैल आपला, त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय हे करता? म्हणजे त्याला पळवता का शर्तीनं? हा, पहिले पलवायचो, आता कामाची धावपळ असल्यामुळे सध्या नाही पलवत त्याला. मग त्याला सध्या तुम्ही नांगराला लावला का आता? नांगराला एक दिवस झुकलेला आपण, हम्म. असंच म्हणजे घरबैठी होता ना तो, हम्म. त्याच्यामुळे एक दिवस झुकला होता त्याला. हम्म. असं पाय फ्री होतील त्याचे, हा. त्या कारणात तो झुकलेला. नाहीतर तसा तो बैठीच असतो. तसं बैठीच असतं काय? हा. म्हणजे आता ह्यो खुराक तुम्हाला आता किती म्हशींना लागतोय टोटल? एवढं आता कुटी वगैरे सर्व पकडून सर्व म्हशींना आपण खुराक घालतो. तरी पण नाही किती बजेट जातो एका दिवसाचा खुराकामध्ये? तर एक दिवसाला आपला 1000-1200 रुपयाचा खुराक होतो. 1000-1200चा. त्याच्यामधून तुम्हाला असं वाटतंय का प्रॉफिट होते? प्रॉफिट तर सध्या कमी भेटतो. हम्म. आता म्हशी गाभण आहेत ना आपल्या, आणि दूध कमी आहे. हा. दूध वाढलं का आपल्याला प्रॉफिट भेटतं व्यवस्थित प्रमाणे. ठीक आहे, चांगल्या प्रकारे माहिती दिली तुम्ही अशी. तर मंडळी बघू शकता, हे त्यांनी माहिती दिलेली आहे मालकांनी. आता मालक म्हणजे आपले भाऊच आहेत, ते छोटे भाऊ. त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे म्हशींची वगैरे, आणि जे खुराक वगैरे टाकतोय. तर मंडळी धंदा बघायला गेला तर दुधाचा चांगलाच आहे, म्हशी वगैरे. फक्त जे याच्यामध्ये जी करायला गेलो तर मेहनत आहे ना, तर मेहनत खूप आहे, आणि मेहनतीशिवाय काहीच नाही. कारण दुसरी गोष्ट बघायला गेलो तर म्हशी अशा 2 टाइम रानामध्ये नेतात, जंगलामध्ये चरण्यासाठी. तसेच वरून त्यांना जो बाहेरचा खुराक त्यांनी सांगितला तो पण चालू आहे. खुराक म्हणजे आपलं म्हशींचं खाणं पिणं आहे, ते सगळं बाहेरून चालू आहे. आणि पाण्याचं बघायला गेलं तर पाण्याचं बघूया आपण. इकडे बाहेर असं टीप लावलेलं आहे, आणि इकडून बोरिंगचं पाणी घेतात. तसेच आजूबाजूला आम्ही टाकी पण बांधलेली, पण सध्या ती टाकी यूज नाही करत, तर बांधून ठेवलेली नुसती. खरं तर ही मशीनच्या पाण्याच्या सुविधासाठीच बांधलेली, पण तिच्यामध्ये आता सध्या वापर नाही करत. आणि इकडं बघूयात आपण पुढे. तर इकडं पण एक गाईचा छोटा बच्चा आहे. आता ही किती महिन्याची आहे? 1 वर्षाची झालेली आहे, आणि चांगली अशी गाय आहे ही, बघू शकता. हिचं नाव राधा आहे. आता ह्या गाईचा बच्चा आहे हो. आता आपण वरती गाय बघतो ना, तिचा बच्चा आहे तो राधा. तर मंडळी, कसा वाटला गाय म्हशी तबेला, तसंच खुराकाचं नियोजन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण आपण असेच व्हिडिओ घेऊन येतोय गावाकडच्या सर्व. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर मंडळी, आता बघू शकता कुटी कुटण्याचं काम चालू आहे. तुम्हाला सुरुवातीच्याच व्हिडिओला बोललो होतो. आता पंकज आपला कुटी कुटतोय. आता जे गाई म्हशी आहेत त्यांचा जो खुराक असतो, खुराक म्हणजे आपला तेच खाणं, तर त्याच्यासाठी हे पूर्ण तयारी करतात. आता मेहनत खूप आहे मित्रांनो या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर आपण ते पण बघू शकता. मंडळी, आता आपण बघूया वादल बैलाची जी कथा आहे ती तुम्हाला मी सांगतो पहिल्यापासून. तर मंडळी, हा आहे आपला वादल बैल. आता सध्या 2.5 वर्षाचा बैल आहे. हा 2.5 वर्ष झाले याला. बघू शकता कसा बैल आहे, एकदम व्यवस्थित. आता या बैलाची खासियत म्हणजे आता याला झालेले आहेत 2.5 वर्षे, आणि 2.5 वर्षामध्ये आता आम्ही 2 वर्ष आली याला शर्यतीला पलवते. शर्यतीमध्ये आता याने टोटल 14 शर्यती केल्या, त्यातल्या 12 शर्यती जिंकलेला हा बैल आहे. एकदम मस्त असा बैल आहे, बघू शकता तुम्ही. सध्या 2 महिने झालं या बैलाला पलवत नाही, कारण आता गरमीचे दिवस आलेले आहेत, आणि आता मालकाने सांगितल्याप्रमाणेच आपण बघू शकता ते एकदाच नांगराला जुंपलेला, आणि त्याच्यानंतर त्यांनी पलवला नाही हा बैल. त्याच्याच बाजूला आपले बाकीचे बैल पण उभे आहेत, त्यांची माहिती तर दिलेलीच आहे तुम्हाला. तर मंडळी, आता बाजूला आपल्या तबेला आहे अण्णांचा. अण्णांकडे जाऊन बघूया अण्णा काय करतात.
अण्णांच्या पण म्हशी आहेत, 2-3 म्हशी आहेत. आता आलेलो आहे आपण तबेल्यामध्ये. आता बघू शकता या अण्णांच्या म्हशी आहेत. तर आता अण्णा बघूया काय करतात. अण्णा नक्कीच कुटी कुटत असतील. अण्णा नमस्कार, येऊ का? हा, काय ऊसाची कुटी नाही, ऊसाची ना? तर मंडळी अण्णांच्या पण 3-4 म्हशी आहेत आणि अण्णा पण तेच काम करतात आता कुटी कुटण्याचं. जसं आता मगाशी पंकजला बघितलं आपण कुटी कुटताना, तसंच अण्णा पण कुटी कुटतात. आता अण्णा किती म्हशी आहेत तुमच्या? 4 ना? त्यातल्या सगळ्या दूध देतात का? गाभणी किती आहेत? गाभणी एक पण, सगळ्या दूध देणार आहेत. अण्णांचा पण असं म्हणजे एक म्हैस 4-5 लिटर दूध देत असेल ना एक टाइम? 3 लिटर म्हणजे 2 टाइम 6 लिटर. तर मंडळी आता बघितलंच असेल, अण्णांनी पण आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली. अण्णाच्या आता 3-4 म्हशी आहेत. त्या दिवसाला 3 लिटर म्हणजे एक टाइम 3 लिटर दूध देतात, 2 टाइम 6 लिटर, असे 2-3 म्हशी आहेत. तर आता आपल्याकडे बघायला गेलं तर म्हशींचा व्यवसाय आहे, तिकडे बाजूलाच कोंबड्यांचा पण व्यवसाय आहेत. असे म्हणजे 2-3 व्यवसाय आहेत आपल्याकडे. तसंच शेती इकडे लावलेली आहे. तर हे आपल्याकडे म्हणजे ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं ना, याच गोष्टी बघायला भेटतील. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी एक लाईक करा मित्रांनो आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसंच अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. कारण आपण अशाच गावोगावच्या व्हिडिओ घेऊन येतोय आणि घेऊन येणार. आणि अशाच गावच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.